चला लेट स्टार्ट. हॅलो एव्हरीवन. माय सेल्फ डॉक्टर नागनाथ केशवराव दैफळे, MSc B.Ed PhD. I am here front of you to explain genetic disorder from the topic of heredity and variation. So let's start. चला आपल्याला काय करायचंय, आता जो नवीन कन्सेप्ट आहे, जो कन्सेप्ट मध्ये आपल्याला जेनेटिक डिसऑर्डर काय असतं ते बघायचं. जेनेटिक डिसऑर्डरचा अर्थ काय घ्यायचा, तर आपण यापूर्वी जे पाहिलं होतं की आपल्याकडे 44 हे ॲटोझोम्स आहेत आणि 2 सेक्स क्रोमोझोम येतात, राईट. मग त्या ॲटोझोम जे आपल्या शरीरात 44 आहेत, तर त्या 44 ॲटोझोम पैकी कुठेतरी काहीतरी फॉल्ट झालेला असतो. फॉल्टचा अर्थ काय घ्यायचा, किंवा काहीतरी कमी जास्त झालेलं असतं ते, नाहीतर जे 2 सेक्स क्रोमोझोम आहेत आपल्याकडे त्यापैकी एखादा क्रोमोझोम एक्स्ट्रा ॲडिशन झालेला असतो किंवा एखादा क्रोमोझोम कमी झालेला असतो, ते ज्याच्यामध्ये येतं त्याला जेनेटिक डिसऑर्डर असं म्हणायचं. म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर, आपण रेल्वेनं प्रवास केला किंवा आपल्याकडे इकडे तिकडे कुठेतरी वाटामध्ये 10 रुपये मागणारे लोक येतात. अनुभव घेतला असेल, अनुभव येईल, जर घेतला नसेल अनुभव तर. आता तसे जे ॲबनॉर्मल पर्सन तयार होतात, ते पर्सन ज्या कॅटेगरीमध्ये तयार होतात ती कॅटेगरी आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे. म्हणजे काय होतं, तर सेक्स क्रोमोझोमशी रिलेटेड असणारे काही क्रोमोझोम, जसं आपल्याकडे एक्स आणि वाय नावाचा क्रोमोझोम आहे, हे नॉर्मल झालं. XX नावाचा क्रोमोझोम आहे, हा पण नॉर्मल झाला. पण ह्या XX मध्ये जर एखादा एक्स आपल्याकडे पॅरेंट्सकडून आलाच नाही, मग काय करायचं, किंवा XY नावाचा हा जो क्रोमोझोम आहे जो पुरुषांमध्ये सापडतो, हा क्रोमोझोम मध्ये जर एक एक्स्ट्रा एक्स लागलं तर XXY असे 3 क्रोमोझोम तयार होतात. हे अबनॉर्मल असतं किंवा ज्याला आपण डिसऑर्डर असं म्हणायचं. मग तेच डिसऑर्डर आज आपल्याला कंटिन्यू करायचे, तेच डिसऑर्डर आपल्याला आता पाहायचे. ओके, तर बघा काय सांगितलेलं आहे, जेनेटिक डिसऑर्डर जे आहेत, तर हे जेनेटिक डिसऑर्डर 2 टाईपचे आपल्याकडे पाहायला मिळतात. एक आहे ज्याला आपण मेंडेलियन डिसऑर्डर म्हणूयात, आणि दुसरा जो आहे ज्याला आपण क्रोमोझोमल डिसऑर्डर असं म्हणूयात. ठीक आहे. मेंडेलियन डिसऑर्डरचा अर्थ काय घ्यायचा, तर आपल्याकडं जे जीन्स असतात त्या जीन्स मध्ये जर म्युटेशन घडलेलं असेल, सडन हेरिटेबल चेंजेस आपण ज्याला म्हणू, जर जीन्स मध्ये जीन मार्फत म्युटेशन होत असेल किंवा म्युटेशन हे जीन्स मध्ये होत असेल, तर त्याला सोप्या भाषेत काय म्हणायचं, त्याला मेंडेलियन डिसऑर्डर असं म्हणायचं. ठीक आहे. मग ह्याच मेंडेलियन डिसऑर्डर मध्ये आपण काही एक्झाम्पल पाहायचे. त्याच्यापैकी एक थॅलेसेमिया आहे, सिकल सेल अॅनिमिया, कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया. त्याच्यापैकी आपला फक्त सिकल सेल अॅनिमिया घेणं बाकी राहिलेलं आहे. कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया हे ऑलरेडी आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. मग राहिला प्रश्न कुठला, तर क्रोमोझोमल डिसऑर्डर. आता क्रोमोझोमल डिसऑर्डर मध्ये काय सांगितलं बघा, ॲब्सेन्स ऑर एक्सेस ऑफ. ॲब्सेन्स म्हणजे काय, नाहीच आहे. एक्सेस अर्थ काय, वाढतोय. मग किती वाढत आहेत, एकतर एक वाढला असेल किंवा एकापेक्षा जास्त क्रोमोझोम जर वाढत असतील तर त्याला काय म्हणायचं, क्रोमोझोमल डिसऑर्डर असं म्हणायचं. ज्याच्यामध्ये आपल्याकडं सिंड्रोम्स आहेत. ओके. मग सिंड्रोम कोणते कोणते, डाऊन सिंड्रोम आहे, टर्नर सिंड्रोम आहे आणि क्लाइनफेल्टर सिंड्रोम आपण आपल्या ह्या आजच्या पार्ट मध्ये पाहायचंय. आता इथं लक्षात घ्या रे, इथं क्रोमोझोमल सांगितलंय म्हणजे क्रोमोझोमशी रिलेटेड असणारे डिसऑर्डर. ओके. मेंडेलियन मध्ये काय घ्यायचं, तर जीन्सशी असणारे डिसऑर्डर. मग जीन्सशी असणारे डिसऑर्डर मध्ये आपल्याला एक डिसीज दिलेला आहे, ज्याला डिसऑर्डर पण आपण म्हणूयात थॅलेसेमिया नावाचा हा रोग आहे, जो आपल्या हिमोग्लोबिनशी रिलेटेड येतो. ओके. हिमोग्लोबिन मध्ये आपल्याकडं म्हणजे हिमोग्लोबिन जे आहे तर 4 वेगवेगळ्या पॉलिपेप्टाइड चेन पासून तयार होतं. ते कसं होतं ते बघूयात, पण अगोदर एक पॉईंट लक्षात घ्या. हे बघा, थॅलेसेमिया डिसऑर्डर जो आहे तो कसा आहे, ॲटोझोमल आहे. ॲटोझोमचा अर्थ काय घ्यायचा, ते 44 ॲटोझोम्स जे आपल्या शरीरामध्ये आहेत. 46 सगळे आपले क्रोमोझोम झाले. डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम म्हणजे किती, 46. त्यातले 2 बाजूला काढा, ते सेक्स क्रोमोझोम झाले. अगोदरचे जे 44 आहेत त्याला ॲटोझोम असं म्हणायचं. म्हणजे हा डिसऑर्डर कुठं आहे, त्या ॲटोझोमशी रिलेटेड आहे. प्लस काय आहे, इनहेरिटेड आहे, आई वडिलांकडून तुमच्याकडे ट्रान्सफर होऊ शकतो. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय, रेसेसिव्ह आहे. रेसेसिव्ह म्हणजे काय, आपण ह्याच्या अगोदर जे ह्याच्यामध्ये पाहिलं होतं कलर ब्लाइंड आणि हिमोफिलिया मध्ये जे पाहिलं होतं, जिथं रेसेसिव्ह गॅमेट आला होता तो डिसीज एक्सप्रेस झाला होता, तसं हा इथं रेसेसिव्ह आहे. आता पुढे काय सांगितलं बघा, हिमोग्लोबिन जे आहे हे हिमोग्लोबिन वेगवेगळ्या 4 पॉलिपेप्टाइड चेन पासून बनतं. मग वेगवेगळे 4 पॉलिपेप्टाइड चेन कोण, 2 अल्फा चेन आहेत आणि 2 बीटा चेन आहेत. ओके. मग आता हे अल्फा आणि बीटा चेन नेमकं कसं होतं,
तर ह्यांच्याकडे जे सिंथेसिस होतं म्हणजे कंट्रोल केलं जातं, कंट्रोलिंग करण्यासाठी आपल्याकडे सिंथेसिस ऑफ अल्फा चेन जे आहे हे दोन क्लोजली लिंक्ड असणाऱ्या जीन सोबत काम करतं, ज्याला HBA1 आणि HBA2 असं म्हणायचं. हे दोघ जण कुठे आहेत? क्रोमोझोम नंबर 16 वरती आहेत. कुठे आहेत? क्रोमोझोम नंबर 16 वरती काम करतायत. नंतर सिंथेसिस ऑफ बीटा चेन जे आहे हे पण हा सिंगल जीन पासून होतो, काम करतोय, म्हणजे त्याचं नाव काय असेल? HBB. हा कुठे काम करायला आहे? 11 नंबरच्या क्रोमोझोम वरती काम करत आहे. ठीक आहे, मग ह्यांच्यावरती काहीतरी कंट्रोलिंग आहे किंवा हे दोघ जण तिथं त्या पद्धतीने काम करत असतील. म्हणजे काय तर सिंथेसिस किंवा कंट्रोलिंग ऑफ सिंथेसिस ऑफ अल्फा चेन हे दोन लिंक्ड असणाऱ्या जीन्स सोबत काम करतायत, ज्यांचं नाव काय आहे? HBA1 आणि HBA2. क्रोमोझोम नंबर किती आहे? 16 नंबरचा. नंतर बीटा चेन आहे HBB. इथे एकच सिंगल जीन आहे जो क्रोमोझोम नंबर कितीवर आहे? 11 वरती. ठीक आहे, मग डिपेंड करतं नेमकं आपल्याकडं कोणता चेन हा अफेक्टेड झालेला आहे त्याच्यानुसार याचे दोन टाइप्स पडतात. एक आहे अल्फा थॅलासेमिया, दुसरा आहे बीटा थॅलासेमिया. मग आता हे होण्याचे कारण काय आहेत तर इथे सांगितलंय, इट इज कॉज्ड बाय, कशामुळे होते? डिलिशन किंवा म्युटेशन ऑफ जीन, ज्यांचा कोड कुठे आहे? अल्फा आणि बीटा ग्लोबिन चेन सोबत आहे. राईट, आणि हे काय होऊ शकतं जर हे अफेक्शन झालं असेल, म्हणजे काय मी काय सांगितलं की हे डिपेंड करतं की नेमकं ह्याच्यातले कोणत्या चेनवरती अफेक्शन झालं आहे, त्याच्यानुसार नेमकं आपल्या शरीरात काय होऊ शकतं तर ॲबनॉर्मॅलिटीज ऑफ सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन. ओके, सिंथेसिस ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन आपल्या शरीरात काय काम करतं तर हिमोग्लोबिन आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट आहे. काय आहे? ऑक्सिजन कॅरिंग पिगमेंट आहे, जो आपण नाकावाटे घेतलेला श्वास असतो तो श्वास लंग्स मध्ये गेल्यानंतर ऑक्सिजन बनतं. ऑक्सिजन जे नाकावाटे घेतो ते श्वासामध्ये आपलं ऑक्सिजन आहेच आहे, पण हे ऑक्सिजन त्या हिमोग्लोबिन मध्ये बसून पूर्ण आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट केलं जातं. म्हणून इथं हिमोग्लोबिन महत्वाचं आहे. आणि जर इथं थोडंसं ऍबनॉर्मल झालं असेल तर सिकल सेल अॅनिमिया सुद्धा याच्यामध्ये होऊ शकतो. ठीक आहे, आता इथं सिकल सेल अॅनिमिया इथं सांगितलं आपण, सिकल सेल अॅनिमियाचा सहसा पेशंट वाचत नाही. ठीक आहे, म्हणजे सोप्या भाषेत मी तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्ही ज्या प्रवासाला कुठेतरी प्रवासाला जात आहेत, प्रवासाला जात असताना साहजिक तुम्ही चलतच जाणार नाहीयेत. तुमच्याकडे मोटरसायकल असेल, तुमच्याकडे मोठी कार असेल, जे काही वाहन तुमच्याकडे आहे त्या वाहनाचे चाक कसे आहे? गोलाकार चाक आहे. बरोबर आहे, हे गोलाकार चाक आहेत म्हणून तुमची गाडी प्लेन चालत आहे. तुमच्या त्याच चाकाचा आकार षटकोनी, आठकोनी, चौकोनी असेल, किती मस्त वाटेल तुम्हाला गाडीमध्ये बसायला, है ना? कारण गाडी तुमची नॉर्मल चालू नाही, गाडी धडधड उड्या मारणार आहे. आता हेच आपल्या हिमोग्लोबिनशी असतं. हिमोग्लोबिन सुद्धा गोलाकार आहे. हिमोग्लोबिनचा आकार कसा आहे? गोलाकार आहे. हा हिमोग्लोबिनचा आकार गोलाकार असल्यामुळे ऑक्सिजन प्रॉपरली तुमच्या शरीरामध्ये सर्क्युलेट होतं, पण ह्याचा आकार जर बदललाच, सिकल म्हणजे विळा, आपण जे शेतामध्ये वापरतो त्याला विळा असं म्हणायचं. सिकल गोलाकार भाग असणारा हिमोग्लोबिन त्या विळ्याच्या आकाराचा झाला असेल तर साहजिक तो आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन घेऊन जाऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणून हे इथं मग ॲबनॉर्मॅलिटीज तयार होतो, म्हणजे हिमोग्लोबिन प्रॉपरली तयार होत नाही. आणि जर तयार नाही झालं तर ह्या थॅलेसेमिया नावाचा जो कोणता पेशंट असेल त्याच्यामध्ये काय होऊ शकतो? ॲनिमिया होऊ शकतो. ओके, त्याची स्किन जी आहे हे पेल येलो होऊ शकते. प्लस आरबीसी, आपलं हिमोग्लोबिन हे आरबीसीच्या मध्ये असतं. ठीक आहे, त्याचा साईज आणि शेप हा बदलू शकतो. प्लस जो कोणता व्यक्ती आहे, जो कोणता पेशंट असेल त्याच्या शरीराची वाढ, त्याच्या शरीराची डेव्हलपमेंट प्रॉपरली होणार नाही किंवा झाली तरी स्लो होणार आहे. आणि त्यांच्या शरीरातून जी युरिन तयार होणार आहे ही युरिन डार्क युरिन असेल. डार्क युरिन म्हणजे काय? पूर्ण पिवळ्या कलरची युरिन तयार होणार आहे. ओके, हे झाले त्याचे सिम्पटम्स. आता ह्याच्यासाठी महत्वाचा ऑप्शन काय आहे तर यासाठी महत्वाचा ऑप्शन आहे तर मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन गरजेचं आहे. काय गरजेचं आहे? मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजन करणं गरजेचं आहे. हे झालं थॅलेसेमिया बद्दल. ओके, आता इथं लक्ष द्या रे, इथं आपण मेंडेलियन डिसऑर्डर मध्ये काय पाहिलंय तर हा थॅलेसेमिया, इथं तुमच्या समोर आता थॅलेसेमिया आहे. आपण लगेच काय क्रोमोझोमल डिसऑर्डर मध्ये जे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे 3 सिंड्रोम सांगितलेले आहेत, आपल्याला ते सिंड्रोम सुद्धा आता लगेच कंटिन्यू करायचे आहे. जस्ट 1 मिनिट. लेट्स कंटिन्यू. चला, आता आपल्याला काय बघायचंय? आपण याच्या अगोदर काय पाहिलं? मेंडेलियन डिसऑर्डर. आता आपल्याला पाहायचंय डाऊन सिंड्रोम. ओके,
आता डाऊन सिंड्रोम जो आहे तो काय सांगितलेला आहे तर 21st ट्रायसोमी आहे. आपल्याकडे जे 21 नंबरचा क्रोमोझोम आहे त्यासोबत एक एक्स्ट्रा क्रोमोझोम ऍड होतो. त्याला सोप्या भाषेत काय म्हणायचं, त्याला ट्रायसोमी किंवा त्याला डाऊन्स सिंड्रोम असं म्हणलं जातं. काय सांगितलेलं आहे, हा जो डाऊन्स नावाचा सिंड्रोम आहे, जॉन लँगडॉन डाऊन नावाच्या सायंटिस्टनं 1866 साली याला डिस्क्राईब केलं होतं. 1866 साली याला डिस्क्राईब केलं होतं. आणि जॉन लँगडॉन डाऊन नावाच्या, हे बघा ह्याचं सरनेम काय आहे, डाऊन. मग ह्यानं डिस्क्राईब केलं असल्यामुळं यानं ह्या सिंड्रोमला काय नाव दिलं, स्वतःच नाव देऊन टाकलं, आपलीच लाल केली आहे ना, डाऊन सिंड्रोम नावाचं याने तयार केलं. आता पुढे काय सांगितलंय, हे होतो कशामुळे तर एक्स्ट्रा क्रोमोझोम नंबर हा 21 नंबरच्या क्रोमोझोम सोबत ऍड होतो, म्हणून ही ट्रायसोमी तयार होते. आता मला सांगा, आपल्याकडे सगळे क्रोमोझोम किती आहेत तर 46. ओके, 21 नंबरच्या क्रोमोझोम सोबत एक्स्ट्रा क्रोमोझोम ऍड होतोय, म्हणजे काय, 21 नंबरचा क्रोमोझोम एक्स असेल किंवा जो कोणता असेल त्यासोबत जर एक एक्स्ट्रा क्रोमोझोम ऍड झाला म्हणजे 46 प्लस एक एक्स्ट्रा झाला तर किती नंबर झाला तुमचा, 47 झाला. झाला काय आहे बघा, 47 क्रोमोझोम नंबर. होण्याचे कारण काय आहे तर गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस ज्या टाइमला हे दोघं जण प्रॉपरली सेपरेट होत नाहीयेत, फेल्युअर, जेव्हा हे गॅमेट फॉर्म होत असताना हे जर फेल झालेले असतील, प्रॉपरली डिवाइड झाले नसतील तर त्याच्यामुळे हे होण्याचे चान्सेस असतात. काय सांगितलंय, फेल्युअर ऑफ सेपरेशन ऑफ क्रोमोझोम कधी, ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन होताना जर हे प्रॉपरली सेपरेट नाही झाले त्याच्यामुळे हे चान्सेस होण्याचे, त्याच्यामुळे हे होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता याच्यामध्ये जर एखादा पेशंट असेलच तर तो स्वतः कसा असेल, मंद बुद्धी, ज्याला आपण म्हणून मेंटली रिटार्ड झालेला असतो. आंबा म्हणलं की चिंच म्हणायचं, चिंच म्हणलं की भूत म्हणायचं, है ना. त्याच्यामुळं समोर एखादा व्यक्ती बरोबर असेल ना तर तो व्यक्ती काय बोलतोय अगोदर समजून घ्या, नंतर बोलण्याचा प्रयत्न करा. मध्ये 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 बोलायचं नसतं. त्याच्यातून थोडंफार काहीतरी असं होऊन जातं की हा हे ना काहीतरी मग वेगळं दिसायलंय. ओके, कारण बायोलॉजी लोक ह्या गोष्टीला लगेच क्लिक करतात. पुढे काय सांगितलेलं आहे की स्केलेटल डेव्हलपमेंट जे आहे ती पुअर आहे. म्हणजे काय, आपलं शरीर जे प्रॉपरली तयार झालेलं असतं हे शरीर त्यांचं व्यवस्थित तयार होत नाही, हाईट त्यांची कमी जास्त होऊन बसते. ठीक आहे, असे भरपूर काही याच्यामध्ये सिम्पटम्स आहेत. हे झालं तुमचं डाऊन सिंड्रोम, ज्याला आपण ट्रायसोमी असं म्हणायचं. पुढे सांगितलेलं बघा मोनोसॉरी, ह्याला टर्नर सिंड्रोम असं म्हणायचं. आता टर्नर जो आहे, इकडं काय सांगितलं, इकडं लक्षात घ्या रे बाबा, हा 21 नंबरच्या क्रोमोझोम सोबत आहे. किती नंबरच्या क्रोमोझोम सोबत आहे, 21 नंबरच्या. म्हणजे सोप्या भाषेमध्ये हे जे आहे हे हा सोप्या भाषेत काय घ्यायचं, डाऊन सिंड्रोम हा सेक्स रिलेटेड येत नाही. आता पुढे काय सांगितलंय, टर्नर सिंड्रोम जो आहे, हा टर्नर सिंड्रोम सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. हा पण सेक्स क्रोमोझोम रिलेटेड येतो, पण इथं काय सांगितलं की 21 नंबरचा क्रोमोझोम आहे. ठीक आहे, आता इकडे बघा काय सांगितलेलं आहे, टर्नर सिंड्रोम हा कसा आहे, एक्स मोनोसोमी सांगितलेला आहे. एक्स मोनोसोमीचा अर्थ काय घ्यायचा, आपल्याकडे फिमेल मध्ये एक्स एक्स नावाचे 2 क्रोमोझोम असतात. ओके, याच्यातला एक गायब झाला. गायब होणे म्हणजे काय, ज्या टाइमला गॅमेट फॉर्मेशन होणार होते त्यावेळेस एक एक्स क्रोमोझोम तयार होत नाही, एकच तयार होतो. 2 होणं अपेक्षित असतात, होतं किती, एकच. मग जर एकच होत असतील तर तुमच्याकडे 44 ऑटोझोम आहेत आणि हा एक एक्स क्रोमोझोम आहे. ओके, इथं काय सांगितलं, 46 प्लस एक एक्स आहे, इथं 44 प्लस एक्स आहे. म्हणजे काय तर सेक्स क्रोमोझोम कोणते होते आपल्याकडं, एक्स एक्स. ओके, आणि एक्स वाय. आता हा जो टर्नर सिंड्रोम आहे हा फिमेल मध्ये असतो, म्हणून एक्स एक्स घ्यायचा. हा एक गायब झाला म्हणजे तुमचा क्रोमोझोम नंबर किती असेल, मग 45 नंबर असेल. लक्षात इथं घ्या, होण्याचे चान्सेस काय आहेत, नॉन डिसजंक्शन ऑफ क्रोमोझोम ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. ज्यावेळेस गॅमेट फॉर्म होतं त्या टाइमला हे फेल होतात. ठीक आहे, मग जर फेल झाले असतील तर जो कोणता पेशंट असेल त्याच्यामध्ये 44 ऑटोझोम मी आता सांगितलेला आणि सोबत इथं एक्स ओ सांगितलंय. ओचा अर्थ काय घ्यायचा, इथं काहीच नाहीये, फक्त एक्स आहे. म्हणजे 44 प्लस एक एक्स क्रोमोझोम किती झाले, 45. आता मला सांगा इथं वाय क्रोमोझोम आहे का, नाही, इथं आहे एक्स क्रोमोझोम. जर एक्स क्रोमोझोम असेल तर तो फिमेल असेल, सॉरी, एक्स क्रोमोझोम असेल तर तो फिमेल असेल. म्हणजे फिनोटिपिकली तो पर्सन काय आहे तर तो फिनोटिपिकली फिमेल आहे, फिमेलची बॉडी असेल. ठीक आहे, त्यांच्यामध्ये काय असणार आहे तर पुअरली डेव्हलप ओव्हरीज ज्या असतात त्या नॉर्मल असतील तर मेन्स्ट्रुअल सायकल होते. जर पुअरली डेव्हलप असतील तर मेन्स्ट्रुअल सायकल व्हायचे चान्सेस नाहीयेत. म्हणजे काय तर पिरियड्स येणार नाहीत, पिरियड्स नसतील तर एक तयार होणार नाही. आता सोप्या भाषेमध्ये त्यांच्यामध्ये आणखी महिला म्हणजे हे जो कोणी पेशंट असेल
हा डोक्यानं स्लो असेल, मंदबुद्धी, लो इंटेलिजन्स आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. मग आता इथे लक्षात घ्यायचं, हे असेल किंवा हे असेल. अजून एक बाकी राहिला आपला क्लाइनफेल्टर सिंड्रोम, त्याला पण लगेच कंटिन्यू करायचंय. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची, इकडे 21 नंबरच्या क्रोमोझोमला डाऊन सिंड्रोम असं म्हणायचं. काय म्हणायचं? डाऊन सिंड्रोम. कुठं? त्याला ट्रायसोमी, 21 नंबर ऑफ क्रोमोझोम झालं. आता इकडे काय सांगितलं टर्नर मध्ये, जो फिमेल मध्ये XX नावाचे 2 क्रोमोझोम असतात, त्यातला एक क्रोमोझोम गायब झाला. गायब होतो म्हणजे काय? फेल होतो. ओके. आणि जर तो फेल झाला तर त्या फिमेल मध्ये 2 सेक्स क्रोमोझोम नसतात, एकच सेक्स क्रोमोझोम येतो. आणि जर एकच सेक्स क्रोमोझोम आला तर तुम्ही 46 नाही, तुम्ही 45 क्रोमोझोम घेऊन जन्माला येतात. समजायला काय ते? मग हे असं होत असेल तर इथं याच्यामध्ये असणारा जो कोणी व्यक्ती असेल किंवा याच्यामध्ये असणारा जो कोणी व्यक्ती असेल, हा टोटली स्टेराईल असतो. आता स्टेराईलचा अर्थ काय ते क्लाइनफेल्टर घेताना मी तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे. जस्ट 1 मिनिट, लेट्स कंटिन्यू. बघा आता काय सांगा, आपला एक शेवटचा सिंड्रोम राहिला होता, ज्याचं नाव काय होतं? क्लाइनफेल्टर सिंड्रोम. ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या रे बाबा, हा डाऊन्स नावाचा जो सिंड्रोम आहे हा मेल आणि फिमेल दोघांकडे सापडतो. ओके. टर्नर जो आहे हा फक्त फिमेल मध्ये सापडतो आणि क्लाइनफेल्टर जो आहे हा फक्त मेल मध्ये सापडतो. पॉइंट क्लिअर? डाऊन्स नावाचा जो सिंड्रोम होता हा दोघांकडे, टर्नर एकाकडेच आहे आणि क्लाइनफेल्टर सुद्धा एकाकडेच आहे. फक्त टर्नर कुणाकडे? फिमेलकडे. क्लाइनफेल्टर कुणाकडे? मेलकडे. एक फिमेल एक मेल आणि एक दोघांकडे वाटून दिलेलं आहे. दोघांमध्ये नाही तर माझ्याकडे एकच आला त्याच्याकडे 2 गेले, असं होऊ नये म्हणून बायोलॉजी सिलेबस मध्ये दोघांकडे 2 देऊन दोघांकडे एक तर ठेवलाच आहे, पण जो एक आहे तो पण दोघांमध्ये अर्धा करून टाकला. राईट. मग आता हा जो क्लाइनफेल्टर सिंड्रोम आहे हा क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. क्रोमोझोमल डिसऑर्डर कशामुळे आहे? तर इथं एक एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम हा मेल मध्ये ऍड होतोय. हा पण सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. आता इथं नीट लक्ष द्या रे बाबा. हे बघा, हा XY आहे का? XY म्हणजे कोण आहे? तर XY हा मेल क्रोमोझोम आहे. कोणता आहे? मेल क्रोमोझोम. ह्याने इथं काय सांगितलंय? एक्स्ट्रा एक्स हा इथं ऍड होतोय. झाला का ऍड? मग एक्स्ट्रा एक्स ऍड झाला असेल तर, आता तर म्हणण्यापेक्षा इथं बघा, तुमच्याकडे 44 ऑटोझोम्स होते. ओके. प्लस हे XY किती झाले? 44 प्लस हे 2 46 झाले. झाले ना 46? पण इथं एक एक्स्ट्रा ऍड झाला म्हणजे तुम्ही किती क्रोमोझोम तयार झाले? 47 क्रोमोझोम. माणसांनो लक्ष इकडे द्या. किती क्रोमोझोम तयार झाले? 47. म्हणजे तुम्ही नॉर्मल माणूस आहेत का? ॲबनॉर्मल माणूस आहे. रेल्वेमध्ये प्रवास करताना तुमच्याकडे जे 10 रुपये मागणारे लोक आले होते, हे तेच लोक होते ज्यांना आपण विशेष नावाने ओळखतो. कोणत्या नावाने ओळखतो? ह्यांना आपण विशेष नावाने असं ओळखतो. आता बघा, विशेष म्हणजे काय? तर ह्यांना सोप्या भाषेमध्ये फेमिनाइज्ड मेल असं म्हटलं जातं. फेमिनाइज्ड मेलचा अर्थ काय घ्यायचा? इथं कुठे सिलेबस आपण पॉईंट लिहिला काय का? तर हा हे बघा इथं लिहिलेला आहे, फेमिनाइज्ड मेल. ओके. फेमिनाइज्ड मेलचा अर्थ काय घ्यायचा? इथे लक्ष द्या रे बाबा. XY पुरुषांमध्ये, XX कुणामध्ये? स्त्रियांमध्ये. पण हे दोन्ही कॅरेक्टर एकाच व्यक्तीमध्ये जात आहेत. जर एकाच व्यक्तीमध्ये दोन्ही कॅरेक्टर असतील तर तुम्ही कोण आहेत? मग जायचं का तिकडे पैसे मागायला? जायचं का नाही? आपण नॉर्मल आहेत, आपण कशाला जायचं? आपल्या मायबापाने आपल्यासाठी भोग कमावून ठेवलंय, आपण फक्त व्यवस्थित सांभाळायचं काम आहे. हे डिसऑर्डर आहेत. काय ते? डिसऑर्डर आहेत. ठीक आहे. मग पुढे काय सांगितलं बघा, 44 प्लस XXY किती झाले? 47. असं जर व्यक्ती असं त्याला काय म्हणायचं? फेमिनाइज्ड म्हणायचं. हे होण्याची कारण काय आहेत? ज्यावेळेस मिओसिस होत असतं, मिओसिस मध्ये ज्या टाइमला हे क्रोमोझोम सेपरेट होत असतात त्या टाइमला नॉन डिजंक्शन फेल्युअर होतात. ओके. आणि फेल झाल्यामुळं मग हा एक एक्स्ट्रा क्रोमोझोम ऍड होतो आणि हा जो कोणता व्यक्ती असेल, हा व्यक्तीचा आवाज, व्हॉइस तुम्ही ऐकला असेल तशा पुरुषांचे आवाज कसे असतात ते हर्ष व्हॉइस त्याला म्हणायचं. ठीक आहे. मग आणि त्यांच्यामध्ये विशेष काय आहे? तर अंडर डेव्हलपमेंट ऑफ टेस्टिस. आपल्याकडे नॉर्मल टेस्टिस असतील तर स्पर्मॅटोजेनेसिस नावाचा कन्सेप्ट तयार होतो. पण जर प्रॉपरली टेस्टिस तयार झाले नसतील तर स्पर्मॅटोजेनेसिस नावाचा कन्सेप्ट तयार होत नाही, म्हणजे स्पर्म तयार होत नाही.
ओके. आणि जर स्पर्म तयार होत नसेल तर साहजिक आहे तो कसा असेल, तो वांड. सोप्या भाषेमध्ये आपण ज्याला स्टराईल मेल असं म्हणतो, ते स्टराईल म्हणजे काय, तर सोप्या भाषेत त्यांना वांग असं म्हणायचं. जे मायबाप किंवा एखादा बाप असेल किंवा एखादी माय असेल, हे दोघजण किंवा दोघजण सेपरेटली स्वतःच्या बाळाला जन्माला घालू शकत नसतील तर त्यांना वांग असं म्हणायचं. त्या वांगला आपल्या भाषेमध्ये स्टराईल शब्द वापरायचा. काय शब्द वापरायचा? स्टराईल शब्द वापरायचा. पुढे काय सांगितलंय, तो कोणता व्यक्ती असेल त्याची हाईट कशी आहे, टॉल, विथ लॉंग आर्म्स. आर्मचा अर्थ काय घ्यायचा, त्यांचे हात आणि पाय हे लांब असतात. साहजिक आपली उंची त्याच्या मोज असते. ओके. पण त्यांच्यामध्ये ते थोडंसं ऍबनॉर्मल असतं. पुढे काय सांगितलंय, ह्यांचं एक विशेष कॅरेक्टर बघा, ह्यांच्यामध्ये फेमिनाईन डेव्हलपमेंट होते. काय डेव्हलपमेंट होते? फेमिनाईनचा अर्थ काय घ्यायचा, दिसायला तर पुरुष आहे, ओके, पण स्त्रीकडे जसे ब्रेस्ट असतात तशा पद्धतीने ह्यांच्या बॉडीवरती ते डेव्हलपमेंट होते. ब्रेस्ट फॉर्मेशन होतं. त्याला आपल्या बायोलॉजिकलच्या टर्म मध्ये काय म्हणायचं, गायनाकोमास्टी असं म्हणायचं. ओके. आता हे दिसायला तर पुरुष आहे पण बॉडीचे कॅरेक्टर स्त्री सारखे. ओके. जर दिसायला पुरुष आहे आणि बॉडीचे कॅरेक्टर जर स्त्री सारखे असतील तर ओळखून घ्यायचं तो सिंड्रोम कोणता आहे, क्लाइनफेल्टर सिंड्रोम आहे. आणि हे असं असल्यामुळे ह्यांच्याकडे नो स्पर्मॅटोजेनेसिस नावाचा कन्सेप्ट येतो. नो स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय, स्पर्म नाहीये. आणि जर स्पर्म नसतील तर असा जो कोणता व्यक्ती असेल त्याला आपण मगाशी आता काय बोललो मी, त्याला स्टराईल असं म्हटलं जातं. ओके. लक्षात घ्या, आपल्याकडे क्लाइनफेल्टर सिंड्रोम हा पुरुषांमध्ये असतो, राईट. आपण टर्नर सिंड्रोम पाहिला, कुणामध्ये होता, हा स्त्रियांमध्ये होता. डाऊन सिंड्रोम कुणामध्ये आहे, दोघांमध्ये आहे. तिघांमधला फरक काय, इथं 21 नंबरच्या क्रोमोझोम सोबत ऍडिशन केलं जातं. इथं टर्नर मध्ये जे 2 XX क्रोमोझोम होते त्यापैकी एक एक्स क्रोमोझोम हा डिसअपिअर होऊन जातो, किंवा सोप्या भाषेत आपण काय म्हणूयात, फेल होते पुढे ट्रान्सफर होताना. किंवा ज्या टाइमला क्रोमोझोम तयार होत असताना सेपरेशन होणं अपेक्षित असतं, ते सेपरेशन होताना हे फेल होतात, म्हणून त्याला एक एक्स क्रोमोझोम निघून गेला. इथं तुमचे क्रोमोझोम नंबर 45 आहेत. इथं क्लाइनफेल्टर सिंड्रोम मध्ये जे पुरुषांमध्ये एक्स आणि वाय नावाचे 2 क्रोमोझोम होते त्याच्यासोबत एक एक्स्ट्रा एक्स ऍडिशन होतो, म्हणजे XXY नावानं तो पेशंट तयार होतो, तो पर्सन तयार होतो. आणि जर तसा पर्सन तयार झालाच असेल तर त्या पर्सनला फेमिनाइज्ड मेल असं म्हणायचं. समजलं काय ते? मग इथं आपले हे जेनेटिकल डिसऑर्डर संपतात. आपण तीन काय पाहिले, क्रोमोझोमल डिसऑर्डर पाहिले, एक मेंडेलियन डिसऑर्डर पाहिला. स्टेट बोर्डच्या सिलेबस मध्ये सीईटी मध्ये तुम्हाला याच्याशी भरपूर प्रश्न विचारले जाऊ शकतील. तरी पण असे भरपूर काही नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. आवडलं तर लाईक करा आणि बाकीच्यांना पण शेअर करा. थँक्यू.